भागवत मठाचं नाव आहे जोशीबुवांचा स्वामी मठ। चला तर मग आता जास्त वेळ न करता आपण माहितीला सुरुवात करूया। अक्कलकोटमध्ये स्वामींचे स्थान असलेल्यापैकी अजून एका मठाचं नाव आहे जोशीबुवांचा स्वामी मठ। श्री स्वामी समर्थ महाराजांनी हा स्वतः स्थापित केलेला मठ आहे। सरकारी मानकरी गणपतराव जोशी यांच्या वाड्यात स्थानिक जनतेकडून थोडे बहुत द्रव्य सहाय्य घेऊन हा मठ बांधला गेला। स्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे शके 1799 फाल्गुन मध्य 3 रविवार सन 1869 रोजी या मठात जगदंबा, गणपती, हरिहर यांच्या मूर्ती व स्वामी समर्थांच्या पादुकांची स्थापना झाली। सर्व धार्मिक विधी गणपतराव जोशी यांच्या हस्ते करून घेतले, परंतु पादुकांवर धान्य स्वामी महाराजांनी स्वहस्ते घातले आणि भटजींना 4 पैसे दक्षिणा स्वतः दिली। या मठासाठी मुंबईचे स्वामी भक्त विनायकराव वासुदेव व बळवंतराव ढवळे यांनी मोठे द्रव्य सहाय्य केले। या मठात स्वामी महाराजांच्या हस्ते लावलेला औदुंबर वृक्ष सुद्धा आहे। अक्कलकोटचे प्रशासक चिंतोपंत टोळ हे रोज नित्य नियमाने श्रींच्या चरणी सहस्र तुलसीपत्र वाहत असत। या नियमात खंड पडू नये हे अंतर्ज्ञानी श्रींनी जाणून या पाठावर आपली पावले उमटवली। त्यांनी या पादुकांवर तुलसीपत्रे वाहून आयुष्यभर सेवा केली। तो श्रींचा जागृत अस्तित्व असलेला पाठ या जोशी मठात आहे। अक्कलकोट येथील जोशी मठ हे स्टेशन रोडवर विद्यानगर अक्कलकोट येथे स्थित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरण पादुकांचे एक महत्त्वाचे आणि शांततेचे स्थान आहे। हे स्थान पादुका मठ म्हणूनही ओळखले जाते, जिथे महाराजांच्या पवित्र पादुका स्थापित आहेत। त्या मठात अतिशय शांतता असते आणि जसे तुम्ही मठामध्ये आतमध्ये शिराल तर उजव्या बाजूलाच स्वामींचं स्थान असलेलं म्हणजे तो जो पाठ त्यांनी जे वर्णन केलेलं आहे तर तो पाठ आहे। त्या पाठावर स्वामींची पावलं आहेत आणि तिथे असं रोज नित्यनेमाने पूजाही केली जाते। तिथे शिवलिंग आहे, तिथेही पूजा केली जाते आणि शांततेचं ठिकाण आहे। तुम्ही जर अक्कलकोट दर्शन जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही करत असाल तर तुम्ही या मठाला नक्की विजिट करू शकता। धन्यवाद।